भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात या आठवड्यात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 7वी बैठक पार पडली आहे. मुळामध्ये या बैठकीचं नेमकं आयोजन करण्यामागची भारताची भूमिका काय होती आणि कोलंबो सुरक्षा परिषदेची व्यवस्था नेमकी कशा पद्धतीने बघितली जाते, या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर स्टुडिओत उपस्थित आहेत. सर, आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, 7वी बैठक पार पडली असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मुळात कोलंबो सुरक्षा परिषदेच्या स्थापनेमागचा नेमका उद्देश काय होता असं तुम्हाला वाटतं? कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह हे जे आहे हे साधारण 2020 मध्ये याची फॉर्मल एक स्थापना झाली. पण त्याच्या आधी श्रीलंका, भारत आणि मॉलदीव्स या तिघांचं एक ट्रायलॅटरल ऑर्गनायझेशन एक होतं, ज्याच्यामध्ये मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणजे समुद्री सुरक्षेसाठी त्यांच्यामध्ये एक सहकार्य करण्याचं एक मेकॅनिझम जवळजवळ 2013-14 पासून सुरू झालेलं होतं. पण ते जेव्हा फक्त 3 राष्ट्रांच्या मध्ये होतं आणि त्याच्यामध्ये एखादं सेक्रेटरिएट किंवा त्याच्यामध्ये त्याला सपोर्ट करणारी एखादी ऑर्गनायझेशन, असं एखादी व्यवस्था अशी नव्हती. म्हणून भारताच्या पुढाकाराने कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह ही एक संस्था स्थापन केली गेली आणि त्याच्यामध्ये मुद्दामून कोलंबो हे नाव दिलं गेलं, कारण श्रीलंकेला पुढे करून त्यांचा हा इनिशिएटिव्ह आहे की त्यांनी पुढाकार घेतलेला हा प्रकल्प आहे असं एक भारताला त्यावेळेस दर्शवायचं होतं आणि म्हणून त्याला नाव ते दिलं गेलं. पण हे मुख्यतः भारताकडनं जास्तीत जास्त याच्यात पैसे फंडिंग दिलं जात आहे. भारताकडनं त्यांचा जो सेक्रेटरी जनरल असणार आहे या प्रकल्पाचा तोही एक भारतीय अधिकारीच असणार आहे आणि त्याचं सेक्रेटरिएट जे आहे, जे ऑफिस असणार आहे, ते फक्त कोलंबोमध्ये आता त्याची स्थापना करण्यात येणार आहे. तर उद्देश हा होता की मॅरिटाईम सिक्युरिटीमध्ये स्मगलिंग आहे, सी बेड मायनिंग आहे, या सगळ्यामध्ये जेवढं एकत्र सहकार्य करता येईल हिंद महासागरमधल्या देशांच्या मध्ये, त्याच्यासाठी याची स्थापना केली गेली. म्हणजे सागरी सुरक्षा हाच एक मुख्य अजेंडा या सगळ्या परिषदांमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांची बैठक होते त्यावेळेला मांडला जातो का? याच्या व्यतिरिक्त अजूनही काही मुद्द्यांवरती चर्चा केली जाते? मुख्यतः सागरी सुरक्षतेवरतीच त्याच्यावर चर्चा होते, पण त्याचे बरेचसे पैलू असे आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष दिलं जात नाही. जसं आर्म्स स्मगलिंग आहे समुद्राच्या द्वारे, जसं आपण 26/11 म्हणजे आजच आपण जर बघितलं तर 2008 मध्ये जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला होता त्यावेळेस तो समुद्राद्वारेच ते लोक आलेले होते, पाकिस्तानी अतिरेकी, आणि कसा पकडला गेला म्हणून आपल्याला कळलं ते कसे आले, काय झालं ते सगळं कळलं. पण समुद्रातनच बऱ्याच वेळेला हा धोका असतो भारताला, कारण भारताची समुद्ररेखा, समुद्र तट जो आहे जवळ 7,500 किलोमीटरचा आहे. तर आणि त्याच्या जवळ श्रीलंका तर एक बेटच आहे, मॉलदीव्स पण खूप बेट आहेत. तर त्यांच्या आजूबाजूला, भारताच्या आजूबाजूला आणि हिंद महासागरमध्ये हा धोका पुष्कळ वाढत गेलेला आहे स्मगलिंगचा. नंतर ह्युमन ट्रॅफिकिंग, म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना गुलाम बनवून वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जातं, म्यानमारमधनं किंवा बांगलादेशमधनं जुन्या बोटींमध्ये त्यांना घालून घेतलं जातं. ड्रग स्मगलिंग होतं. नंतर जसं मी म्हटलं की समुद्राला वापरलं जातं अतिरेकी संघटनांकडनं. या सगळ्याला आळ घालण्यासाठी, सगळ्यावरती पहारा ठेवण्यासाठी याची स्थापना केलेली असल्यामुळे सगळ्याची चर्चा या परिषदेमध्ये होते. भारताचं, जसं तुम्ही आता म्हणालात की आपल्याला बराच मोठा सागरी किनारा लाभलेला आहे, त्यामुळे भारताचं या सागरी भौगोलिक स्थान जे आहे हे लक्षात घेता बाकी देशांपेक्षा भारताला यामध्ये मिळणारं महत्व किंवा भारताची भूमिका या दृष्टीने किती महत्वाची ठरू शकते असं वाटतं? हे नाकारता येत नाही कसंही बघितलं तरी भौगोलिकरित्या, की भारत या रिजन मधला सगळ्यात मोठा देश आहे भौगोलिकरित्या आणि बाकीच्या ताकदीच्या तुलना केली तर बाकीच्या देशांबरोबर. त्यामुळे भारताला पुढाकार घेणं जरुरी आहे आणि हे जरूर म्हणजे याची जरूर भारताला याच्यासाठी भासते
की आजूबाजूला सुद्धा जे देश आहेत तेही त्यांनाही समुद्र तट आहे, पण त्यांच्याकडे एवढं कपॅसिटी किंवा केपेबिलिटी नाहीये. त्यांच्याकडे नौसेना नाहीये किंवा कोस्ट गार्ड असलं किंवा नौसेना असलं तरी ते छोटे आहेत. तर पूर्ण समुद्री तट किंवा सागरी तट जो आहे तर त्याच्यावरती पहारा ठेवणं किंवा त्याच्यातनं येणाऱ्या जे काही धोके असतात त्यांना आळ घालणं हे त्यांना शक्य नसतं. म्हणून असं म्हटलं जातं की बऱ्याच वर्षापूर्वी सुनामी जेव्हा झाली होती 2004 मध्ये, तेव्हा भारताने जो पुढाकार घेतला, भारतीय नौसेनेने, भारतीय सरकारने, त्याच्यानंतर आजूबाजूच्या देशांना हे लक्षात आलं की भारताकडे एवढी कुवत आहे आणि कुठलाही म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली तरी सुद्धा किंवा सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारत आपल्याला मदत करू शकतो. म्हणून एक 1000 शिप नेव्ही असा एक कॉन्सेप्ट अमेरिकेने त्यावेळेस हे केला होता की देशात, या भागातल्या, म्हणजे इंडियन ओशन किंवा नंतर त्याला इंडो पॅसिफिक हे नाव दिलं गेलं, आधी एशिया पॅसिफिक म्हणायचे. इंडो पॅसिफिक मधल्या भागांमधल्या सगळ्या देशांच्या जेवढ्या नौदलं आहेत त्या सगळ्या नौदलांच्या जर बोटी, शिप्स जर एकत्र केल्या तर ते 1000 शिप्स होतील सगळ्यांच्या मिळून. तर 1000 शिप नेव्ही कोऑपरेशन म्हणून त्यांनी एक प्लॅन असा लॉन्च केला होता किंवा त्यांचा एक मनसुबा होता. तर त्याच्यामध्ये भारताचा खूप मोठा सहभाग आणि भारताचा मोठा एक त्याच्यात कार्य भारताचं असणार आहे असं तेव्हापासून लोकांच्या लक्षात आलं. आणि आता म्हणून आजूबाजूचे छोटे देश सुद्धा, तर आता या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह मध्ये जसं मी म्हटलं, पहिले 3 देशांनी सुरू केलं, मग बांगलादेश याचा सदस्य झाला, मॉरिशस याचा सदस्य झाला. तर आपण नक्षा बघितला तर वेस्टर्न इंडियन ओशन ज्याला म्हटलं जातं तिथे मॉरिशस आहे, ते पूर्ण फुल टाइम सदस्य झाले. तिथे मॉरिशसमध्ये त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेहमी भारतीय अधिकारी असतो. आज वर्षानुवर्ष, दशकं असं चाललेलं आहे की त्या देशामध्ये भारताचा एक अधिकारी, इंटेलिजन्सचा किंवा नेव्हीचा, तिथे तो माणूस तिथला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतो. त्यामुळे मॉरिशस नेहमीच भारताबरोबर सहकार्य करत आलेलं आहे. त्याच्या शेजारी एक छोटंसं राष्ट्र आहे सेशेल्स म्हणून. तर सेशेल्स सुद्धा आता ऑब्झर्व्हर झालेला आहे. इकडे इंडोनेशिया पण याच्यात येण्याचं, सामील होण्यासाठी उत्सुक आहे. तर या समुद्री भागामध्ये, हिंद महासागर आणि इकडे त्याच्या पूर्वेकडे जेवढे देश आहेत त्यांना सगळ्यांना याचा फायदा दिसतोय. म्हणून या प्रकल्पाला आता चालना मिळालेली आहे. सर, मागच्या आठवड्यामध्ये सोमवारी 10 तारखेला शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि त्याच्यानंतर लगेचच बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हसाठी भारतामध्ये आले होते आणि आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या भेटीकडे होतं. त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल असं तुम्हाला वाटतं? तर अशा प्रकल्पांमध्ये जेव्हा परिषदेच्या जेव्हा मीटिंग्स होतात तेव्हा 2 प्रकारच्या मीटिंग असतात. एक असते सगळ्यांनी कलेक्टिव्हली एकत्र बसून जेव्हा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा जो अजेंडा आहे त्याच्यावरची चर्चा होते, निर्णय घेतले जातात, त्याच्यावरती फंडिंग कसं होईल, पुढचे काय प्लॅन आहेत, पुढच्या वर्षभरात काय करायचं, हे सगळं बोललं जातं. आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या सगळ्यांच्या तुलनेमध्ये एक तर खूप सिनियर आहेत वयाने आणि अनुभवाने, त्यामुळे त्यांना जो आदर सगळ्यांकडनं मिळतो त्याचा पण भारताला फायदा होतो. आणि मग त्याचे दुसऱ्या प्रकारचे जे मीटिंग असतात त्याला द्विपक्षीय ज्या वार्ता होतात किंवा बायोलॅटरल मीटिंग ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सगळ्यांबरोबर ते द्विपक्षीय मीटिंग करतात. कारण बऱ्याच वेळेला एका मोठ्या मीटिंगमध्ये सगळे देश आपले सगळे जे काय पत्ते असतात ते उघडत नाहीत सगळ्यांसमोर, दुसऱ्यांसमोर, कारण त्यांच्यामधले काय तणाव असतील. श्रीलंका आणि मॉलदीव्समध्ये काही तणाव असू शकतो, मॉलदीव्स आणि भारतामध्ये काही तणाव असू शकतो, बांगलादेश आणि जसं तू म्हटलंस बांगलादेश आणि भारतामध्ये सध्या तणाव सुरू आहे. तर हे सगळे मुद्दे त्या कलेक्टिव्ह मीटिंगमध्ये बोलता येत नाहीत. म्हणून द्विपक्षीय वार्ता होतात आणि ही वार्ता झाली. बांगलादेशच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर अजित डोवलांची भेट पण झाली, मीटिंग पण झाली. त्याच्यामध्ये त्यांनी काय चर्चा केली हे अजूनपर्यंत बाहेर आलेलं नाहीये. पण ही अपेक्षा आहे की भारताने त्यांना सांगितलं असेल, त्यांनी डिमांड केली असेल की तुम्ही शेख हसीनांना परत पाठवा, प्रत्यार्पण करा. आपण याच्यावरती चर्चा पण केली होती. तर प्रत्यार्पण करण्यासाठी भारताला बराच म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स भारताकडे आहेत. तर भारताने त्यांना नक्कीच सांगितलेलं असेल की आम्ही आता त्यांना करू शकत नाही, कारण हे त्यांना परत पाठवणं
म्हणजे त्यांना त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे बांगलादेशला आता त्या जर गेल्या तर हा माझा अंदाज आहे. माझ्याजवळ आता काही अशी ठोस बातमी किंवा ठोस असा पुरावा नाहीये. पण भारताने त्यांना नक्कीच सांगितलं असेल की तुम्ही जे भारत विरोधी कारवाया किंवा काही स्टेटमेंट्स बांगलादेशमधनं होत आहेत शेख हसीनांच्या व्यतिरिक्त किंवा शेख हसीनांच्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त, त्याआधी त्याला आळ घाला, कारण हे अपेक्षित नाहीये आणि ऍक्सेप्टेबल पण नाहीये. तर हे नक्कीच चर्चा झाली असेल. प्लेन टॉकिंग ज्याला म्हणतात अशा चर्चांमधनं होतं क्लोज डोअर मीटिंग्समध्ये. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही पुष्कळ आमचा फायदा घेतला, आम्ही शांत बसलो आहोत म्हणून. तसंच श्रीलंकेला सुद्धा भारताने, हे मला माहिती आहे की श्रीलंकेला थोडंसं एक आक्षेप होता की भारताकडनं जो अधिकारी तिथे जाण्यासाठी ज्याची निवड झालेली आहे तो नौदलाचा पूर्वीचा व्हाईस चीफ आहे, व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ज्याला म्हणतात, रिटायर झालेला. तर त्यांनी श्रीलंकेनी म्हटलं होतं की आम्हाला मिलिटरीचा अधिकारी त्या सेक्रेटरी जनरलच्या पोस्टसाठी कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या, तो आम्हाला सैनिकी अधिकारी नको आहे, तर आम्ही त्याला ऍक्सेप्ट करणार नाही आणि म्हणून सेक्रेटरीएट आम्ही सुरू करणार नाही, असं गेल्या वर्षभर ते म्हणतायत. पण मी जे ऐकलं आणि त्या मीटिंगमध्ये ही चर्चा झाली आणि मग सहमती पण झाली की शेवटी तोच ऑफिसर जाईल, कारण त्याला नॉमिनेट केलं गेलेलं आहे भारताकडनं आणि श्रीलंकेला ते मानावं लागलं, कारण बाकीच्यांनी त्याला होकार दिला भारताच्या या प्रपोजलला. तर अशा चर्चा काही सार्वजनिकरित्या होतात, काही खाजगीत होतात. तर नक्कीच बांगलादेशच्या NSN बरोबर ही चर्चा झाली असेल शेख हसीनांच्या बाबतीत आणि भारत बांगलादेश संबंधांच्या बाबतीत, आणि कसं बांगलादेश पाकिस्तानच्या कब्जात जात आहे किंवा पाकिस्तानचा प्रभाव बांगलादेशमध्ये कसा वाढतो जो भारताला ऍक्सेप्टेबल नाहीये, हे सांगितलं गेलं असणार नक्कीच, असं माझा अंदाज आहे त्याच्यावर. पुढच्या वर्षीसाठी म्हणजे 2026 साठीचा रोड मॅप या कॉन्क्लेव्हचा काय असेल असं वाटतंय? त्यांनी आता मला वाटतं 3 गोष्टी आता ठरवल्या आहेत. एक तर ते सेक्रेटरिएट जे आहे कोलंबोमध्ये, ज्याला स्थापना त्याची करायची आहे, ते फुल फ्लेज झालं पाहिजे. त्याच्यामध्ये ऑफिसर पोस्टिंग त्यांची झाली पाहिजे, तिथे त्याचं काम सुरू झालं पाहिजे. आणि मग रिसर्च आणि कोऑर्डिनेशन जे करायचं त्या ऑफिसमधनं त्याला चालना मिळाली पाहिजे, हे नंबर 2 आहे. आणि 3 नंबर म्हणजे की ड्रग स्मगलिंगला आळ घालण्यासाठी आणि ज्याला HADR म्हणतात, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आणि डिझास्टर रिलीफ, जेव्हाही कुठलीही नैसर्गिक आपत्ती येते त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं सहकार्य करायचं आणि हॉटलाईन ठेवायची, कसं एकमेकांबरोबर सहकार्य करायचं, याच्यावरती फोकस करण्याचे गोष्टी या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या याच्यामध्ये या मीटिंगमध्ये, दिल्लीतल्या मीटिंगमध्ये ठरवल्या गेल्या आहेत, असं लक्षात आलं आहे. सर, मागच्या आठवड्यामध्ये जगभरात घडणाऱ्या या घडामोडी, त्याच्यामध्येच नवी दिल्लीमध्ये म्हणजे भारताने याचं यावर्षीचं अध्यक्षपद निभावलेलं होतं. ती सिक्युरिटी काउन्सिलची बैठक पार पडलेली आहे. बघायला गेलं तर जगाच्या दृष्टीने याला अत्यंत कमी महत्व आहे, पण भारत आणि जसं तुम्ही म्हणालात की भारताचं भौगोलिक स्थान लक्षात घेता या सिक्युरिटी काउन्सिलचं महत्व भारताच्या दृष्टीने सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. ते का, हे आजच्या या सगळ्या माहितीतून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला नक्कीच मदत झाली असेल. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.